मी एकता माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। तर आज आहे वीकेंड आणि माझ्यातला क्रिएटिव्ह माणूस पुन्हा जागा झालाय। खरं तर काही दिवसांपूर्वी मी ही वॉल डेकोर केली होती, त्याचा व्हिडिओ मी इंस्टाग्रामला शॉर्ट व्हिडिओ म्हणून अपलोड केलाय। नक्की पहा आणि माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा। तर मी हे सांगत होते की मी ही वॉल डेकोर केली होती आणि मला ती खूपच प्लेन वाटते। तर मग मी ठरवलं की थोडंसं तिला चेंज करूया। तर मी इथे असा वेली काढल्या, ह्या वेली इथपर्यंतच येणार, त्याच्या खाली थोडंसं इथे कदाचित मी लाईट वगैरे चिपकवेन, पण ही खूप लेंदी प्रोसेस आहे। म्हणजे मी आता हे केलं, त्याच्यानंतर मग मी हे केलं, 4 दिवसानंतर मी हे केलं, त्याच्यानंतर अजून 4 दिवसानंतर मग मी हे करेन। तर मग असं माझं ग्रोथ आहे ती माझी थोडी आहे। म्हणजे कसं म्हणता येईल, आय एम अ स्लो लर्नर बट आय लर्न असं म्हणता येईल। माझा इंस्टाग्राम बायो पण हाच आहे, तर तुम्ही खरंच माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। तर सांगत काय होते मी, तर मी हे असं वेली काढते, तर ह्या माझ्या असं मी पूर्ण करेन आणि इथे छोटंसा एक लाईट किंवा काहीतरी असं मी असा विचार चाललाय माझ्या डोक्यात, म्हणजे इमॅजिनेशन करते। तर मग बघूया कसं चाललंय माझं इमॅजिनेशन, कसं जातंय। आणि आज वीकेंड असल्यामुळे मला बरीचशी कामं आहेत। मला झाडं पण लावायची आहेत। मी झाडं आणलेत, सदाफुलीची झाडं आणलेत, माझ्या आईने लास्ट टाइम आणली होती, तर ती मला व्यवस्थित लावून ठेवायची आहेत। तर मग हे सगळी कामं आहेत माझी। तर बघूया हा प्लॅन कुठपर्यंत जातोय। जोपर्यंत मला कंटाळा येत नाही तोपर्यंत तरी मी हे कम्प्लीट करून घेते। तर तुम्हाला सांगते हळूहळू कसं प्रोसेस चालली आहे ती। फायनली हा एक पार्ट माझा कम्प्लीट झाला आहे। आता त्याचाच दुसरा पार्ट इकडे कम्प्लीट करायचा आहे, पण हात माझा खूप दुखतोय। कसं आहे, कॅनव्हासवरती ड्रॉइंग काढणं खूप इझी आहे, पण वॉलवरती काढायला खूप मेहनत लागते आणि कंटिन्यू असा हात वरती करून करून माझा आता हात दुखायला लागला आहे। म्हणून मी पॉज घेतला आहे। नंतर ही दुपारपर्यंत मी करून टाकेन, बघू झालं तर जमलं तर करेन। पण त्याआधी एक ट्रायल, आता ह्या वॉलला काय करायचं हे मला सुचत नव्हतं, म्हणून मी एक छोटासा ट्रायल केला आहे, तो इथे खाली केला आहे। अशी फुलं मी सगळीकडे काढणार आहेत ह्या वॉलवरती, पण त्याआधी मी इथे ट्रायल घेतला कारण की इथे कबट येणार आहे, ते कबटमध्ये हे झाकून जाईल। पण त्याआधी म्हणून ट्रायल म्हणून मी तुम्हाला दाखवते की हे कसं वाटतंय। जर चांगलं वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये मला सांगा। मी तर आता ताईला मेसेज करून सांगणारच आहे की हे कसं वाटतंय। जर चांगलं वाटत असेल तर मी ही वॉल पूर्ण अशी फुलांनी करणार आहे। तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा हे चांगलं वाटतंय की नाही। आणि बाकीचं आता बघू हळूहळू। खरंच भिंतीवरती ड्रॉइंग काढणं खूप कठीण आहे, पण आता चाललंय। पण त्याआधी मला आता जेवायचं आहे देखील। जेवून वगैरे सगळं आवरून मी पुन्हा हा जो पार्ट आहे तिथे मी ह्या वेली काढायला सुरुवात करणार आहे। आज दिवसभर हेच काम आहे असं मला वाटतंय, कारण वाजलाय 1 आणि मला कुंड्या पण लावायच्या होत्या, त्या पण बघू। कुंड्या तर आणून ठेवल्या तिथे, ह्या कुंड्या आणल्यात मी अशा, तर ह्याच्यामध्ये मी सदाफुली लावणार आहे। बघू, मला आज टाईम मिळाला तर मी आजच करून टाकेन, रात्रीभरात करून टाकेन, बघूया। आता हे कधी आवरेल त्याच्यावर आहे। आता संध्याकाळ झाली आहे आणि माझी कोणतीच कामं कंप्लीट नाही झाली आहेत। मी हातात घेतलेली सगळी कामं माझी अर्धवटच आहेत। मी आळस केलाय आज खूप, म्हणजे मी जेवल्यानंतर मी झोपले, ते उठले मी 6 वाजता आणि त्याच्यानंतर मी पुन्हा एकदा परत सगळं करायला घेतलंय। पण मी आज ठरवलंय, काही झालं जरी रात्री 1-2 वाजले तरी मी माझं सगळी कामं मी कंप्लीट करणार आहे। पण आता वाजलेत 7, तर झाडं पण झोपायची वेळ असते असं मी ऐकलंय, तर मग झाडं लावून घेते, म्हणजे त्यांना त्रास नको, माती वगैरे। मग त्याच्या आधी मी ह्या ज्या मी आणल्यात कुंड्या त्यांना मी होल पाडते, इथे खाली प्लॅस्टिकच्या कुंड्या, तिथे खाली मी होल पाडते। त्यानंतर मग ह्याच्यात माती टाकून सदाफुलीची झाडं आज लावून घेते। आणि जे ह्याचं झाड आहे कसलं, जास्वंदाचं, हिबिस्कस ट्री, तर ते आहे ते मी नंतर कधीतरी लावेन, कारण त्याच्यासाठी माझ्याकडे कुंडी नाही आहे, ते थोडंसं मोठं झाड आहे, त्याच्यासाठी मी आणली नाही। मी ह्या 2 कुंड्या मला मिळाल्या पटकन सेम, म्हणून मी हे घेतलं, पण अशीच कुंडी मला जास्वंदासाठी मिळाली नाही, म्हणून मग मी ती नंतर घेईन परत। मला अशीच कुंडी दिसली तर घेईन मी। तर मग मी आता कामाला सुरुवात करते। खरं तर माझा स्टँड तुटला आहे, स्टँड ठेवून असं व्यवस्थित तुम्हाला दाखवलं असतं की मी काय करते, पण स्टँडच नाही आहे माझ्याकडे, असं होतं, मला जुगाड करावा लागेल।
काय करणार, गरीब माणसं, आता जुगाडावरतीच आयुष्य काढावं लागेल असं मला वाटतंय. पण नाही, घेणार आहे मी स्टँड. बघू आता, त्याला मुहूर्त लागेल कदाचित. तोपर्यंत मी हा इथे कुठेतरी जुगाड करून ठेवते आता ह्याचा. तर मी हे असे होल पाडून घेतलेत. आता दुसऱ्या कुंडीला पण सेम करते. खरं तर माझ्या आईला गार्डनिंगची खूप आवड आहे. मला नाही आहे असं नाही, मला पण आवडतात फुलं झाडं, पण मी कधी केलं नाही आहे. ही माझी फर्स्ट टाइम असेल की गार्डनिंगची. बघूया आता कसं होतंय. तर आता ह्याच्यामध्ये मी कोकोपीट भरून ठेवते. खरं तर मी हे सगळं बाल्कनीमध्ये केलं पाहिजे, पण बाल्कनीमध्ये काळोख आहे. खूप लेट झालंय मला ह्या सगळ्या गोष्टींसाठी. माझी आजी म्हणते, दिवस गेला रेटा रेटीत आणि चांदण्यान कापूस काटीत. तर हे आहे माझं सदाफुलीचं झाड, जे मला आईने घेऊन दिलंय. ते मी सध्या असं प्लॅस्टिकच्या ह्याच्यामध्ये असंच ठेवलं होतं. तर मग आता त्यांना कुंड्यांमध्ये ठेवायची वेळ झालेली आहे. तर मग बघूया, आता मी ह्यांना हलवते. म्हणजे ह्याच्यामध्ये आता कोकोपीट टाकते. कोकोपीट पण मी घेऊन आले, खूप सारी कोकोपीट टाकते आणि मग नंतर लावते झाडं. बघूया कसा एक्सपिरियन्स आहे माझा फर्स्ट टाइम. किती छान आहेत ही फुलं सदाफुलीची. ते बोलतात ना, आळशाला 12 कामं. तसंच झालंय माझं. मी कोकोपीट सगळी एका कुंडीमध्ये टाकली, त्याच्यात पाणी ओतलं आणि ती फुलून वरती आली. मला माहीतच नाही गार्डनिंग कसं करतात. असू दे, ही माझी स्टार्ट आहे. हळूहळू मी शिकेन आणि करेन गार्डनिंगचं. बघू. तर आता मी दोन्ही कुंड्यांमध्ये, बघा आता ही पण कुंडी आणि ही पण कुंडी, दोन्ही कुंड्यांमध्ये सिमिलर कोकोपीट आहे. तर मग मी आता लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी कसं केलंय ते. खरंच मला नव्हतं माहिती की कोकोपीट एवढी फुलते. तर ती फुलले आता. तर आता मी हे लावून घेते पटपट पटपट. चला. छडान. तर झालंय माझं झाड लावून. मला वाटलं होतं कोकोपीट पुरणार नाही, पण पुरून उरले आता. तर ठीक आहे. पण आता हा सगळ्या पसाराचं काय करू. सगळा पसारा झालाय, तो परत आवरायचा आहे. बापरे. चला तर मग आता आवरते सगळं, जेवते आणि ते काम करते. तर आता 12:15 वाजलेत आणि माझं काम कम्प्लीट झालंय. फायनली 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 फायनली. म्हणजे काय सांगू, आळशाला 12 कामं असं झालंय माझं. म्हणजे मी आळस केला आणि नंतर मग मला हे सगळं अंगाशी आलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि ह्यापुढे मी चांगलंच डोक्यात ठेवेन की आळस हा माणसाचा शत्रू आहे. हे मला आता चांगलंच कळलेलं आहे. पण त्याचबरोबर माझा पूर्ण हा हात आणि ही मान माझी पूर्ण दुखती आहे, असं वरती बघून बघून आणि असं ड्रॉइंग काढून काढून. ठीक आहे, चालायचंच आता. एवढं छान असं करण्यासाठी थोडे तरी कष्ट घेतलेच पाहिजे. आता ही जी प्लेन वॉल आहे तिला मी उद्या डेकोर करेन किंवा नेक्स्ट संडे. तोपर्यंत मी आता काही हात लावणार नाही कशालाच. मस्त आता मी मलम लावणार आहे आणि झोपून जाणार आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.